वैभवाच्या काळात धनधान्य संपन्नाचा कोण मित्र होऊ इच्छित नाही, परंतु प्रतिकूल परिस्थितीतही मैत्रीचा त्याग न करता जे मित्राप्रती आपले कर्तव्य पार पडतात त्यांनाच मी खरे मित्र मानतो. ज्यांनी या जगात धनसंपत्ती संपादिली आहे, जे आपल्या धनसंपत्तीचा मित्रांसाठी आणि धर्मासाठी उपयोग करतात, त्यांचीच धनसंपदा सर्वार्थाने सार्थक आहे. अशी धनसंपदा विनाश पावली तरीही तिच्यात विनाशाचे दुःख होत नाही. हे राजा, तू माझ्याविषयी जे काही सुचविले आहेस ते तुझ्या मैत्री आणि औदार्याची प्रतीकच आहे. मी सुद्धा मैत्रीला मैत्रीनेच प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करीन. माझ्या संभाषणात एकही शब्द अन्यथा असणार नाही. जेवढे मला विषय सुखाचे भय वाटते, तेवढे मला विषारी सापाचेही भय वाटत नाही. मला आकाशातून कोसळणाऱ्या विद्युल्लतेचेही भय नाही. वायुसंगे प्रज्वलित वडवाळनाचेही मला भय नाही. हे अस्थिर विषय भोग विलास आपल्या सुख समृद्धीचा विनाश करणारे आहेत. विषय भोग विलास हे मायेसारखे जगात व्याप्त आहे. त्याची अपेक्षाही चित्त चंचल करण्यात पुरेशी आहे. जर त्यांनी चित्ताला ताब्यात घेतला तर मग काही उरतच नाही. या विषय सुखाचे बळी दिव्य लोकातही सुख प्राप्त करू शकत नाही. मर्त्य लोकाची तर कथाच काय. ज्याप्रमाणे वायू इंधनाच्या संयोगाने अग्नी अधिक शमत नाही, त्याचप्रमाणे विषयाची तृष्णा कधीही शमत नाही. विषय सुखासारखी या जगात दुसरी विपत्ती नाही. विषय सुख माये समान आहे. माया मोहाने ग्रस्त होऊन लोक विषय सुखाचे दास होतात, परंतु सत्याची जाणीव झाली तर मात्र विषय सुखाचे भय वाटते. म्हणून कोणता सुज्ञ माणूस विषय सुखाची कामना करील. सागराव गुंठीत पृथ्वी पादाक्रांत केल्यावरही राजे सागरा पलीकडे विजयाची कामना करतात. सागराला किती नद्या येऊन मिळाल्या तरी सागर अतृप्त राहतो. तद्वतच मनुष्य मात्राचे विषय सुखाची तृष्णा कधीही शमत नाही. स्वर्गातून सुवर्णाची वर्षा झाली आणि त्याने सर्व खंड पृथ्वी पादाक्रांत केली. त्याला शखराचे अर्धे राज्य मिळाले तरी मानधात्याची विषय सुखाची तृष्णा संपली नाही. जेव्हा वृत्ताच्या भयाने इंद्र लपून राहिला, तेव्हा त्याने स्वर्गाचे राज्य भोगले. अहंकाराच्या आहारी जाऊन त्याने ऋषींना आपल्या पालखीचे वाहक बनवले आणि तरीही नहुषाची तृष्णा तृप्त राहिली. त्याने वल्कले धारण केली. कंदमुळे आणि जलभक्षण करून आपली उपजीविका चालवली. ज्याच्या सापासारख्या लांब लांब जटा होत्या, त्यांनी दुसऱ्या पुरुषांसाठी स्वतःला समर्पित केले. त्यांच्यावरही विषय सुखाने विजय संपादन केला. तेव्हा अशा शत्रूसारख्या विषय सुखाचे कोण स्वागत करील. विषयासक्त होऊन विषय सुखाच्या आहारी गेलेल्यांच्या दुःखाची जाणीव झाल्यावर आत्मसंयमी माणसासाठी हेच योग्य आहे की त्याने विषय सुखापासून परावृत्त व्हावे. विषय सुखात लिप्त असणाऱ्याला आपल्या वासनांची तृप्ती होत आहे असे वाटते, तेव्हा त्यांच्यावर आपत्ती कोसळणार हे निश्चित. विषय वासनांची तृप्ती माणसाला त्याचा दास बनविते. तो त्यांच्या आहारी जातो. वासनांच्या तृप्तीसाठी जे करू नये ते तो करतो आणि जे करणे योग्य आहे ते तो करीत नाही. वासनेचा बळी ठरलेल्या अशा माणसाचा दुःखद अंत होतो. भोग विलास प्रयत्नपूर्वक भोगले जातात. हे
सुरक्षित राहावे असेही प्रयत्न केले जातात, पण व्यर्थ. हे भोग विलास आपल्याशी कपट करतात. ते जेथून आले असतात तेथेच परत जातात. हे भोग विलास तात्पुरते उसने घेतल्यासारखे आपल्या वाटेला येतात. म्हणून जो आत्मसंयमी आहे, सुज्ञ आहे, तो या भोग विलासांनी आनंदी कसा होईल? भोग विलास गवताच्या पेटत्या मशालीसारखे आहे. जेव्हा मनुष्य त्याची कामना करतो किंवा त्यांना भोगतो तेव्हा त्याने त्याची तृष्णा शमत नाही, तर ती वृद्धिंगत होते. म्हणून आत्मसंयमी माणूस या भोग विलासाने कसा समाधान पावेल? विषय सुख हे वाटेत फेकलेल्या तिरस्कृत अशा मांसाच्या तुकड्यासारखे आहे. त्याच्या स्पर्शाने राजा काय आणि रंक काय दोघेही दुःखीच होणार. अशा विषय सुखात आत्मसंयमी माणूस कसा समाधान पावेल? ही विषय वासना इंद्रियांना नाश करणारी आहे. जो यात रममाण होईल त्यावर विपत्ती येणारच. म्हणून आत्मसंयमी माणूस विषय वासनेत कसे समाधान पावेल? या विषय वासना क्रूर सापासारख्या आहेत. ज्यांच्या हृदयाला विषय वासनांचा दंश झाला आहे, अशा आत्मसंयमी माणूसही विनाशास प्राप्त होतो. तो सुखाला पारखा होतो. म्हणून आत्मसंयमी माणूस विषय वासनेत कसे समाधान पावेल? विषय सुख अस्तीच्या सापळ्यासारखे आहे. ज्याप्रमाणे क्षुधेने व्याकुळ श्वानाची हाडे चरगळून क्षुधा तृप्त होत नाही, त्याचप्रमाणे विषय सुख भोगूनही माणसाची तृप्ती होत नाही. अशा विषय सुखात आत्मसंयमी माणूस कसे समाधान पावेल? ज्याचा विवेक वासनेने आंधळा झाला आहे, जो वासनेचा दास होऊन सतत वासना तृप्तीचीच अपेक्षा करतो, तो क्षुद्र जीव जिवंतपणे मृत्यूच्या यातना भोगण्याच्या लायकीचा आहे. गीतांनी मोहित होऊन मृग विनाशाकडे खेचले जातात. प्रकाशाने आकर्षित होऊन कीटक अग्निभक्षण करतात. मांसाच्या गोळ्यात लोभापायी मासे जाळ्यात लागतात. त्याचप्रमाणे विषय सुख शेवटी दुःखाचे कारण ठरते. विषय सुख म्हणजे आनंद असा सर्वसामान्य समज आहे. जरी त्याची समीक्षा केली तरी कोणतीही विषय सुख भोगण्यात तथ्य नाही असे दिसेल. सुंदर वस्त्र, प्रावणे आणि इतर वस्तू यांना दुःख निवारण्याचे साधन म्हणूनही उपयोगी हे पाहिजे. तृष्णा तृप्तीसाठी जल आवश्यक आहे. क्षुधा शांतीसाठी अन्नाची गरज आहे. ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षणासाठी घर आवश्यक आहे. लज्जा रक्षणासाठी तसेच शील रक्षणासाठी वस्त्र प्रावणे हवी. तसेच निद्रेसाठी शय्या, प्रवाशाचा क्षीण होऊ नये म्हणून वाहन, उभे राहण्याचा क्षीण घालवण्यासाठी आसन आणि स्वस्थ शक्ती आणि स्वच्छतेसाठी स्नान आवश्यक आहे. बाह्य वस्तू दुःख निवारण्याची साधने आहेत. या वस्तू स्वतःच आनंदाने सुखाचे स्रोत नाही. कोणता सुज्ञ माणूस या दुःख निवारक साधनांना सुखाचे स्रोत म्हणून भोगण्याचा विचार करील? ज्वराने दग्ध माणसाला शीत साधने सुखदायी ठरतात. वस्तुतः तो या साधनांनी आपले दुःख निवारण करतो, परंतु अज्ञानवश त्यांनाच सुखाचे स्रोत मानतो. प्रथम दर्शनी जी स्थिती सुखदायी वाटते तीच स्थिती शेवटी दुःखाचे कारण ठरते. सर्व प्रकारच्या वासना अयोग्य आहेत. मी त्यांना सुखाचे स्रोत म्हणून संबोधू शकत नाही. भारी वस्त्र, प्रावणे आणि सुगंधी धूप शीतकाळी सुखदायी वाटतात तर ग्रीष्मकाळी तापदायी ठरतात. चंद्रकिरणे आणि चंदनाचा लेप ग्रीष्मकाळी सुखदायी तर
शीतकाळी क्लेशकारक वाटतो. जगात पदोपदी द्वंद्वाचा प्रत्यय येतो. जसे लाभ हानी इत्यादी हे द्वंद्व प्रत्येक वस्तूशी निगडीत आहे. म्हणूनच या पृथ्वी तलावर कोणीही नित्य सुखी नाही तर नित्य दुःखीही नाही. मी हे पाहतो की सुख आणि दुःख एक दुसऱ्याशी निगडीत आहे. मला राजपद आणि दास्य याचे संबंधही असेच वाटतात. म्हणून राजा नेहमी आनंदी नसतो तर दासही नेहमी दुःखी नसतो. राजा होण्याने अधिक उत्तरदायित्व शिरावर येते. राजाची दुःखेही मोठीच असतात. राजाचे जीवन खुंटीसारखे असते. तो इतरांची दुःखे आमंत्रित करतो. जो राजा आपल्या राजयंत्रणेवर विश्वासू असतो त्यांच्यासारखा दुर्दैवी राजा नाही. राजयंत्रणेला कपटकारणे प्रिय असतात. राज्य राजाला एक ना एक दिवस सोडून जाणारच असते. पण जर राजाने राज्य यंत्रणेवर विश्वास ठेवला नाही तर अशा भित्र्या राजाला राजा होण्याचे काय सुख. संपूर्ण पृथ्वीवरही राजा एका नगरातच वास्तव्य करतो नव्हे, त्या नगरातील एक राजप्रसादातच वास्तव्य करतो. अशा स्थिती राज्य प्राप्त करणे म्हणजे केवळ दुसऱ्याकरिता कष्ट करणे नव्हे काय. वैभवात राहूनही राजाला वस्त्राची एकच जोडी हवी असते. क्षुधा शमविण्यासाठी त्याला आवश्यक तेवढ्या अन्नाशिवाय आणखी काय हवे असते. त्याला निद्रेसाठी एकच शय्या पुरे आहे. त्याला बसण्यासाठी एकच आसन हवे असते. इतर वस्तू ज्या राजाला इतरांपासून वेगळ्या करतात त्या मात्र अहंकार जपण्यासाठी असतात. या सर्व वस्तू संतोषासाठी आवश्यक असतील तर मी राजाविषयी संतुष्ट आहे. एकदा संतोष प्राप्त झाल्यावर अहंकार जपणाऱ्या इतरांपासून मला वेगळे करणाऱ्या इतर वस्तूची मला आवश्यकता नाही. ज्याला मंगलमय सुखाचा मार्ग गवसला आहे तो विषय भोगाच्या मोहात पडण्याचे काहीही कारण नाही. आपल्या घोषित मैत्रीची आठवण ठेवून मी आपणास पुन्हा विचारतो की विषय सुखात खरेच काही तथ्य आहे का. मी क्रोधित होऊन गृहत्याग केला नाही. शत्रूंच्या बाणांनी माझा मुकुट हिरावला गेला म्हणूनही मी गृहत्याग केला नाही. काही मोठी अपेक्षा ठेवूनही मी गृहत्याग केला नाही म्हणून मी तुमचा प्रस्ताव नकारतो. भयानक क्रुद्ध सापापासून एकदा बचावल्यानंतर पुन्हा त्या सापाची अपेक्षा करावी. दोन्हीकडून जळत असलेल्या गवताच्या मशालीचा त्याग केल्यानंतर पुन्हा ती मशाल हाती घ्यावी. त्याचप्रमाणे एकदा विषय सुखापासून विरक्त झाल्यावर पुन्हा विषय सुखाची अपेक्षा करावी. डोळस असूनही अंधाची ईर्ष्या करणारा, मुक्त असूनही दासाची ईर्ष्या करणारा, धनधान्य संपन्न असूनही अकिंचनाची ईर्ष्या करणारा, स्वस्थ चित्त असूनही दुर्बल मनस्काची ईर्ष्या करणाराच विषयासक्त माणसाची ईर्ष्या करू शकतो असे मला वाटते. या जगी तोच परमसुखी आहे ज्याला परम शांती लाभली आहे, ज्याच्या सर्व दुःखांचा अंत झाला आहे. जो भिक्षेवर जगतो त्याविषयी माझा मित्र दया दाखविण्याचे, त्याला दयेचा पात्र मानण्याचे काहीही कारण नाही. अमाप संपत्ती असूनही ज्याचा लोभ शमला नाही तो दयेचा पात्र आहे. परम सुख शांतीची ज्याला अनुभूती झाली नाही तो दयेला पात्र आहे. भविष्यात ज्याच्या वाट्याला दुःखच येणार आहे तो दयेला पात्र आहे. आपण माझ्याप्रती जे बोलला ते आपले शील, आपले कुळ आणि आपली जीवनचर्या याला अनुकूल आहे. माझा संकल्प, माझे शील, माझे कुळ आणि माझी जीवनचर्या याला अनुकूल आहे. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया परत पुढील भागात.
आपण वाचन करीत आहोत बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचे, जे लिहिलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. जर आपणास माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.